आपण पाहत आहात GD न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव। वर्दीचा माज की सत्तेचा गैरवापर। पोलीस प्रशासन जनतेच्या संतापाच्या निशाण्यावर। प्रकरणाची संक्षिप्त माहिती। सिंदी रेल्वे येथील धक्कादायक प्रकार। तक्रारदार हर्षल बाबरे, वय 23। सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्यावर आरोप करण्यात आले आहे। हा प्रकार केवळ एका तरुणावर झालेल्या अन्यायाचा नसून संपूर्ण यंत्रणेच्या मनमानीचा आणि बळजबरीचा ज्वलंत पुरावा असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। 7 जानेवारी 2026 रोजी नेमके काय घडले? सिंदी रेल्वे येथील रहिवासी हर्षल बाबरे, वय 23, हा नगरपालिकेने खेळासाठी उपलब्ध करून दिलेल्या नेहरू शाळेजवळील स्टेडियममध्ये आपल्या मित्रांसोबत बेटबॉल खेळण्यासाठी गेला होता। सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास खेळ संपल्यानंतर तो मित्रांसोबत स्टेडियम परिसरात बसून गप्पा मारत होता। अचानक सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र निस्वादे स्टेडियम परिसरात आले। कोणतीही चौकशी न करता, कारण न सांगता त्यांनी थेट हर्षल बाबरेच्या गालावर जोरदार थप्पड मारली। त्यानंतर त्याला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेण्यात आले। घटनेतील थरकाप उडवणारे आरोप। कोणतेही कारण नसताना अचानक मारहाण। सार्वजनिक ठिकाणी तरुणाचा अपमान। बेकायदेशीररित्या पोलीस ठाण्यात नेणे। कोणतीही फेर नोटीस किंवा अटक प्रक्रिया न पाळणे। कायद्याचा धाक न ठेवता सत्तेचा गैरवापर। कायदा चिरडला, मानवाधिकारांची थट्टा। या घटनेत भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार याचा भंग झाल्याचा आरोप आहे। तसेच सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे। 8 जानेवारी 2026 रोजी पुढील घडामोडी। 7 जानेवारीच्या घटनेनंतर 8 जानेवारी 2026 रोजी पीडित हर्षल बाबरे यांच्या वतीने अधिकृत निवेदन देण्यात आले। आमदार समीर कुनावार यांना निवेदन। वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना लेखी तक्रार। या निवेदनामध्ये संपूर्ण घटना, मारहाण, बेकायदेशीर वागणूक आणि अधिकारांचा गैरवापर याची सविस्तर माहिती देण्यात आली। तक्रार अर्जाची प्रत दिली कुणाकडे? तक्रार अर्जाच्या प्रती पुढील ठिकाणी सादर करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक, वर्धा। मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र। संबंधित आमदार, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली। थेट आणि ठोस मागण्या। आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ फेर दाखल करावी। ठाणे प्रभारी नरेंद्र निस्वादे यांचे निलंबन। निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी। पीडित व साक्षीदारांना पोलीस संरक्षण। दोषींवर कठोर कायदेशीर व विभागीय कारवाई। पोलीस अधीक्षकांकडे थेट तक्रार। वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येईल तसे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक काय कारवाई करतील? संपूर्ण जिल्ह्याची नजर एसपींकडे। या गंभीर प्रकरणात वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे आता थेट जबाबदारी असून जनतेतून पुढील योग्य व कायदेशीर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांचे तात्काळ निलंबन होणार का? मारहाण व अधिकारांच्या गैरवापराप्रकरणी गुन्हा दाखल, फेर होणार का? स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी आदेशित केली जाणार का? दोष सिद्ध झाल्यास कठोर विभागीय शिक्षा होणार का? आज संपूर्ण जिल्ह्याची नजर पोलीस अधीक्षकांच्या निर्णयावर आहे। हा निर्णय कायद्याचा मान राखणार की वर्दीचा अहंकार वाचवणार हे लवकरच स्पष्ट होईल। आपण पाहत आहात GD न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव।